हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महालक्ष्मीची उत्तर पूजा कशी करायची यांचं संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. हा व्हिडिओ मी 3ऱ्या गुरुवारी शूट केलेला होता. उत्तर पूजा कशी करायची ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ आहे ना केला होता आणि व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता. त्याच्यामुळे म्हटलं 4था गुरुवार झाला आणि आपलं उद्यापन देखील छान झालं. पण म्हटलं हा व्हिडिओ इतका यूजफुल आहे ना की काही माहिती कधीही उपयोगी पडते, म्हणून आज मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच पूजा करत असाल किंवा कुठे अडचण येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ हा कधीही यूजफुल आहे, त्याच्यामुळे आपल्याला जर माहिती पाहिजे असेल त्यासाठी म्हटलं चला हा व्हिडिओ तुम्ही माझा बघाल तर तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करते आवर्जून. तर चला आपण उत्तर पूजेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते उत्तर पूजा म्हणजे काय. तर महालक्ष्मी व्रत किंवा गुरुवार पूजेच्या शेवटी देवीचे मनापासून आभार मानण्यासाठी केली जाणारी ही पूजा आहे. या पूजामुळे व्रत पूर्ण झालेल्याचं मानलं जातं आणि देवी आईचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून पाटावर बसायचं आहे आणि देवी समोर बसल्यावर आपण सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा समई प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अगरबत्ती धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे. तर हळदी कुंकू व्हायचं आहे. देवी आईला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्या स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. देवीला फुले अक्षता अर्पण करायचे आहे आणि मनातल्या मनात देवीला नमस्कार करून म्हणायचं आहे, हे देवी मी केलेली पूजा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. त्यानंतर देवीचं नाव घेऊन आपल्याला जमेल ती स्तुती किंवा नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर देवी आईला म्हणायचं आहे की माझ्याकडून आई काही चूक झाली असेल तर क्षमा असावी असं म्हणायचं आहे. नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही मग साखर दाखवा किंवा खीर वगैरे केली तरी सुद्धा चालेल आणि पाण्याने छान असं नैवेद्य दाखवायचं आहे. शेवटी देवीला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि ही उत्तर पूजा श्रद्धेची पूजा आहे, त्यामुळे काही चूक झाली ना तर देवी रागवत नाही. मन स्वच्छ आणि भाव शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. ही पूजा श्रद्धा आणि भक्तीने केली ना तर महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. तर आता आपण मनातली जी काही इच्छा असते ना ती बोलायची आहे. नमस्कार करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे, तर तिथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायचं आहे. श्रीयंत्रावर अक्षता हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी काही फुलं ठेवलेली आहेत ना ती फुलं काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्याच्यानंतर जी फळं आहेत ती सर्व एका बाजूला काढून ठेवायची आहे आणि ही फळं आपण ठेवलेली आहेत ती मी तुम्हाला सांगेनच पुढे. आणि हा प्रसाद आहे तो प्रसादसुद्धा काढून ठेवायचा आहे. फळं आणि आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो दाखवलेला आहे किंवा दुधाचा नैवेद्य साखरेचा नैवेद्य जो काही दाखवलेला आहे तो आपण घरामध्ये खाऊ शकतो. कुटुंबाने आपण सगळ्यांना घरात वाटायचं आहे आणि खायचं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. महालक्ष्मी देवी आईची मूर्ती आहे ती आपल्या ताटामध्ये काढून ठेवली ना त्याच्यानंतर लगेचच देवाऱ्यामध्ये आपण जागच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. त्याच्यानंतर हे जे पाणी ठेवलेलं आहे ते आपण झाडांना ओतायचं आहे. तर आता हे एकत्र आपण कसं सतत उठावं लागणार नाही त्यासाठी मी एक मोठं प्लेट घेतले, त्या ताटामध्येच सगळं एकत्र ठेवून दिलंय आणि फुलं पानं बघा इकडे तिकडे कुठेही टाकायची नाही. आपण एका ताटातच छान असं जमा करून ठेवायचं नंतर निर्मल्यामध्ये टाकायचे. तर आता ही बघा ही सगळी जी काही फुलं होती ना ती सगळी एका ताटामध्ये मी जमा करून ठेवले आणि त्याच्यानंतर हे देवी आपल्या महालक्ष्मीचा यंत्राचा फोटो आहे ते ठेवला आहे आणि हे जे आपण जे देवाचं व्यवस्थित एका जागी ठेवून द्यायचं आहे. सगळं काढून झाल्यानंतर आता आपल्याला देवी महालक्ष्मी आईची मूर्ती 3 वेळा आपल्याला हलवायची आहे आणि हलवतानाच असं दोन्हीकडून हलवायचे आहे. बघा मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे हलवायची आहे. वरती 3 वेळा उचलायचं आहे आणि म्हणायचं आहे आई महालक्ष्मी माते की जय, अंबे माते की जय असं नामस्मरण करत करत देवी आईला उचलायचं आहे आणि एका ताटामध्ये ठेवायचं आहे. देवीला खाली ठेवू नये, ताटामध्येच एक घेऊन त्याच्यावर आपल्या देवी आईला ठेवायचं आहे.
आता त्याच्यानंतर हे फळं वगैरे जे काय होती ते काढून ठेवायचे आणि जे मूर्ती आपण म्हणजे पूजलेलं आहे, देवी आईला कलश पूजलेला आहे, ते कलशाच्या जागेवर जे तांदूळ आपण पसरून ठेवलेले आहेत, अष्टदल कमळ वगैरे काढतो आपण, त्याच्यावर हळदी कुंकू त्या जागेवर व्हायचं आहे. अक्षता वाहून पुन्हा पाया पडायचा आहे, नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद देवी आईचा घ्यायचा आहे आणि हे तांदूळ एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. आणि ते तांदूळ तुम्ही नंतर पक्ष्यांना देऊ शकता, कबुतरांना किंवा पक्ष्याला द्यायचं आहे. आणि किंवा थोडं आपण धान्यामध्ये आपल्या साठवणीच्या ठेवायचं आहे तरीसुद्धा चालतं. तर आता हे एका जागेवर मी ताटामध्ये काढून ठेवते. त्याच्यानंतर जे पाट किंवा चौरंग तुम्ही ठेवताल ते चौरंग वगैरे सगळं उचलून एका जागेवर जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवायचं आहे. देवी आईचा फोटो वगैरे सगळं उचलून जागच्या जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर आपण जे देवी आईला सगळं सजवलेलं आहे, म्हणजे जे देवी आईचे साडी वगैरे ते काढून ठेवायचे, ते स्वच्छ नंतर धुवून ठेवून द्यायचं आहे. आणि वेणी वगैरे वेणी काढून गजरा काढून ठेवायचा आहे. गजरा सुकलेला असेल ना तर तो पाण्यात सोडा किंवा चांगला असेल ना तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर वेणी आहे ती आपण घालायची आहे. आणि जे दागिने देवीचे आहेत ते सगळे आता काढून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जो पाट किंवा चौरंग ठेवलाय ना त्याच्यावरती जे तांदूळ वगैरे असेल किंवा काही असेल ना तर ते निर्मालयामध्ये सोडायचं आहे. फुलं वगैरे असतात तर ती आता सगळी जमा करून मी एका प्लेटमध्ये जे काढलेली फुले त्याच्यात ठेवून द्यायचा. आणि चौरंगावरचा जो कपडा आहे तो काढून ठेवायचा आणि तो धुवायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग हे चौरंग काढून घ्यायचं आहे बाजूला. आणि त्याच्या खाली आपण आता जे तांदूळ ठेवलेले असतात, स्वास्तिक काढलेलं असतं किंवा रांगोळी काढलेली असते, त्याच्यावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू व अक्षता वाहून आपण पाया पडायचं आहे आणि देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. रांगोळी वगैरे सगळं तांदूळ फुलं निर्मालयामध्ये सोडायचं आहे. हे बघा जे मी आपण कलश पाण्याने भरलेलं आहे त्या कलशातलं पाणी झाडांना ओतायचं आहे. आपण उत्तर पूजा करताना आता हे जे तांब्यातले वेगवेगळे पानं आहेत जे आपण लावलेले, ती पानं एक एक अशी घरातल्या कोपऱ्यामध्ये, चारी कोपऱ्यात किंवा 5 कोपरे काय असेल ते चारी कोपऱ्यामध्ये हे एक एक पान लावून ठेवायचे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग हे पानं सोडायचं. मग हार वगैरे जे सगळं काय आहे ते आपण निर्मालयामध्ये सोडायचं. आणि इथं तिथे फुलं वगैरे टाकायची नाहीत, पायाखाली येऊन द्यायची नाहीत सगळं. आणि त्याचबरोबर आता हे कलशातलं पाणी आपण झाडांना ओतायचं. आणि त्याच्यामधले सुपारी, 100 रुपयाचं नाणं आहे ते काढून ठेवायचं. आणि ह्याच्यामध्येच आता आपण हे पाणी ओतल्यानंतर छान स्वच्छ परत तांब्या धुवायचा, पाणी भरून हा नारळ आहे तो आपण देवी आईचा नारळ असाच ठेवून द्यायचा. ठेवून द्या, त्यांची पूजा करा. नेहमी पूजा केली तरी चांगलंच आहे. आणि जे तांदूळ आहे ते तांदूळ आपण पक्ष्याला द्यायचे आहेत. तर असं मी ही उत्तर पूजा केली. आणि ही उत्तर पूजा कशी करायची तुम्हाला दाखवली, तर तशी उत्तर पूजा करा. आणि नंतर तुम्ही नारळाची दररोज ह्याच नारळाची आपल्या महालक्ष्मी देवीची पूजा करू शकता. तर हे मला असं वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं. चला, समया आहेत ना, ह्या समया मी अशाच ठेवल्या. तिथे महालक्ष्मीचा माझ्या आईचा फोटो आहे. तर त्याच्यामुळे नाही आता आपण विझवायचं नाही कधीही. हा दिवा जो आपण लावलेला आहे तो दिवा आपण स्वतःहून कधी विझवायचा नाही, फुंकर मारायची नाही. तर ह्या दिव्याचं जेव्हा विझेल ना तेव्हा विझू द्यायचा, तोपर्यंत असंच ठेवायचा. आणि आता इथे महालक्ष्मीचा फोटो आहे देवी आईचा, तर त्याच्या खालीच समया ठेवून दिल्यात मी. तर चला मग, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि युजफुल आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ शेअर केला. तर व्हिडिओचं मी आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.